माझं नाव अशोक हरिभाऊ भांडेकर. मी किमान 50 वर्ष झाले आकाश कंदील करतो. आणि वय किती आपलं? माझं तर 76 चालू आहे. 76 चालू आहे. आता तुम्ही काय बनवतो? मगापासून बघतो की छान काहीतरी बनवताय. चांगलं नाही आपल्या दिवाळीला बनवता तुम्ही? दिवाळी हे तुम्ही ॲज अ व्यवसाय म्हणून करता की कसं करता? व्यवसाय नाही, कुणी ऑर्डर दिली तर बनवायचं, नाही तर नाही. नाहीतर नाही. हे आता मला विकायचं, बाजारात लावायचे, लटकायचं, 50 रुपये असलं नाही करायचं. नाही करायचं. हां, तू आकाश कंदील बनवायचा तो असा बनवायचा की किमान समोरच्या 50 पैकी 40 लोकांना पसंत पडला पाहिजे. क्या बात आहे. नाही तर नाही बनवायचं. म्हणजे एवढं सोन्यासारखा माल करायचा आणि तो हां. कचऱ्यात नेऊन तिथे जाऊ घेता का भिकाऱ्यासारखं करायचं, काय जरूर पडली? बरोबर. काही जरूर नाही ना. डोकं घेऊ चल. घेऊ नको. ज्याला पसंत पडेल तोच घेईल एकदम. आणि जो मला ऑर्डर देईल त्याचंच मी काम करीन, बाकीचं कोणाचं करणार नाही. आणि आता दादा आजकाल लोक घरात आकाश कंदील बनवू शकत नाही, त्याच्यात काय वाटतं तुम्हाला? ही शिक्षण जे आहे हे तुम्ही दिवस टाकला नाही त्या बरोबर. मुलांना. आई नंतर शाळा. बरोबर. खरी विद्येपुढे 2च. खरं. तिथं तुम्हाला काही मिळत नाहीये. तुम्ही ज्यावेळेस त्या मुलांना दाखवा नाही हे घ्यावं, काय कसं करा, त्याला ती आवड निर्माण झाली पाहिजे. आणि आपल्या घरात केले की ऑटोमॅटिक करतं, हे घे ते घे ते घे असं चालू आहे. बरोबर. ते होतच नाहीये ना. सगळ्यांना विकत तुम्ही विकत पाहिजे नाही. सगळ्यांना काय माहिती आहे का, काय त्यांचे कुठल्या भ्रमात आहेत हे त्यांची त्यांनाच माहिती. अहो यांची पोरांची पैशाच्या भागा किती लागावं याचा हिशोब आहे का नाही? तुम्हाला काय कुटुंबाचं सुख मिळते हो? हां, तुम्ही आले तेव्हाच पोरगा झोपला, गेले तेव्हाच मी झोपलेला. आणि हे जे आहे हे तुम्ही केलं पाहिजे. बरोबर. जपलं पाहिजे. जपलं पाहिजे. कारण थँक्यू, तुम्ही इतक्या वर्ष हे जपताय आणि लोकांच्या इच्छा कंप्लीट करता. तुम्ही करून देता त्यांना त्यांच्या इच्छा कंप्लीट. त्यासाठी तुमच्या घरात धन्यवाद दादा.